आसाममधील भाजप नेतृत्वाखाली सरकारने केवळ राज्याचा विकास सुनिश्चित केला नाही, तर त्याची ओळख, संस्कृती आणि परंपरा याचेही संरक्षण केले आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी म्हटले. काँग्रेसने आसाम आणि संपूर्ण ईशान्य प्रदेशाला सापत्न वागणूक दिल्याचा आरोप केला. यामुळे हा प्रदेश दीर्घकाळ विकासापासून वंचित राहिला, असे म्हटले आहे. जोरहाटमधील भाजपने उमेदवार हितेंद्र नाथ गोस्वामी यांच्या समर्थनार्थ आयोजित सभेला संबोधित करताना फडणवीस यांनी दावा केला की काँग्रेसच्या राजवटीत आसाममधील घुसखोरी शिगेला पोचली होती. लोकांना त्याविरोधात आंदोलन करावे लागले आणि अनेक जण शहीद झाले, पण घुसखोरी थांबली नाही आणि राज्य अशांततेच्या आगीत जळत राहिले. परिस्थिती अशी झाली होती की लोकसंख्याशास्त्रीय बदलाचा धोका निर्माण झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. घुसखोरीला आळा घालण्यात आलेला आहे आणि राज्यातील जवळपास सर्व दहशतवादी गट मुख्य प्रवाहात परत येत आहेत. ते म्हटले की जर काँग्रेस सत्तेत राहिली असती तर राज्याची लोकसंख्याशास्त्रीय रचना बदलली असती आणि आसामचा इतिहासही बदलला असता. मोदी सरकार केवळ विकास घडवून आणत नाही, तर राज्याची ओळख, संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांचेही संरक्षण करते. भाजप सरकारने राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचा विकास हाती घेतला आहे, त्यामुळे या भागाचा विकास भाजप चांगलाच जाणतो.